घरोघरी मातीच्या चुली प्रेक्षकांनो मालिकेचा जबरदस्त ट्रॅक आलाय आजच्या भागात. तर आपण पाहिलं की तिन्ही जावा एकत्र आलेल्या आहेत आणि तिघी जणी मात्र आता एकत्र येत त्यांनी आता सगळं सत्य शोधायचं ठरवलंय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता विक्रांतचा मोबाईल ज्या वेळेला हातात येईल आणि त्याच वेळेला महाभयंकर महासत्याचा उलगडा होणार. पण विक्रांतचा मोबाईल हा मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता शर्वरीने घेतलाय आणि त्यामुळे तो मिळवणं थोडंफार जरी कठीण असलं तरी आता सगळ्यात मोठी नानांची डायरी, ज्या डायरीमध्ये नानांनी मात्र आता बरंचसं काही लिहून ठेवलेलं असतं, ती डायरी ज्या वेळेला हातात लागते आणि त्या वेळेला मात्र आता खऱ्या अर्थाने शर्वरीच्या गुन्ह्यांची शिक्षा मात्र म्हणजे गुन्ह्यांची शिक्षा तिला मिळणार असते. कारण आता पैशासाठी विक्रांत तगादा लावलाच नव्हता नानांना. पैशासाठी नानांच्या मागे तगादा लावणारी व्यक्ती आता दुसरी तिसरी कोणी नाहीये, तर ती व्यक्ती होती ती म्हणजे स्वतः आता शर्वरी. पण ह्याच्याबद्दल काय सत्य सापडले आणि नानांचा खून सुद्धा शर्वरीनेच केलाय आणि त्याला राहुल विटनेस होता, हे सत्य समोर आणण्यासाठी राहुलच्याच खांद्यावरती बंदूक ठेवत मात्र आता इकडे घरातील तिन्ही सुना सासूला म्हणजे सुमित्राला सुद्धा आता विश्वासात घेणार. आतापर्यंत सुमित्राने प्रत्येक वेळेला चुकीच्या शर्वरीची साथ दिले, पण या वेळेला नाही. या वेळेला सुमित्रा सुद्धा आता पलटलेली आहे. काय घडलंय, कसं घडलंय, सगळं सविस्तरपणे इकडे आता जानकी सगळ्यांना सांगायला लागते. काहीही झालं तरी सुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये मात्र आता जर का सगळ्या सत्याचा शोध घ्यायचा असेल तर यांच्याशी गोड बोलून यांना इथे ठेवूनच हे सगळं करायला पाहिजे. मुळात सगळ्यात पहिले आपण आता आपली कामं वाटून घेऊया आणि ती आता ऐश्वर्याला सांगायला लागते. एक काम कर ऐश्वर्या, तू या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे शर्वरी वंश तुझ्यावरती इतका विश्वास ठेवत नाहीयेत आणि त्यामुळे त्या आता तुला कधीच सत्य सांगणार नाहीयेत. म्हणूनच मी तुला जे काही सांगते ते आता तू इकडे ऐक. यावरती मग आता ती सांगायला लागते काय काय करायचंय. यावरती ती सांगते बघ, नानांची जी काही डायरी आहे ना ती शोधण्याचं काम मी तुझ्यापर्यंत सोपवत आहे. आणि त्यावरती मग आता ती अवंतिकाला सांगायला लागते, हे बघ अवंतिका, तुझ्या आणि माझ्यावरती तिचा आता व्यवस्थितरित्या विश्वास आहे आणि त्यामुळे कदाचित या सगळ्यामध्ये ती आता आपल्यावरती विश्वास ठेवेल आणि आता कदाचित आपल्याला या सगळ्यामधलं सत्य सांगू शकते. म्हणून आपण दोघींनी मात्र या सगळ्यामध्ये विक्रांतचा मोबाईल हा तिच्याकडून काढण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून मात्र आता त्या मोबाईल मधला सगळा डाटा आपल्यापर्यंत पोहोचला की या सगळ्यामध्ये आपण आता पुढची काम करायला मोकळं. यावरती मात्र आता इकडे सगळेच जण आपण शर्वरी आणि विक्रांत यांना आता इथे थांबवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. शर्वरी आणि विक्रांत मात्र आता या घरातच थांबणार आहेत. खरं तर शर्वरीला मात्र या सगळ्यामध्ये इथून एकदा सगळं घेऊन कधी पसार होतोय असं झालंय. कारण इथे आपण राहिलो तर आपलं भांड फुटण्यासाठी मात्र आता एक झटका सुद्धा कारणीभूत ठरू शकतो, हे शर्वरीला माहिती आहे. आणि त्यासाठी शर्वरी मात्र सांगत आहे, आई अगं हे बघ, थोडे दिवस आम्ही इथे राहू, पण त्यानंतर मात्र आता आम्हाला इकडे राहण्यासाठी तू काही आग्रह करू नकोस. आणि त्यावरती सुमित्रा म्हणते, असं कसं, हे बघ काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही आता मनामध्ये ऑकवर्डनेस आणू नका आणि या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर मात्र आता इथे शिफ्ट व्हा. कसं आहे ना, मी आता ऋषिकेशला सांगते काहीतरी याला आपल्या इकडे आता म्हणजे आपल्याच ह्याच्यामधलं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट किंवा असं काहीतरी द्यायला. कशाला चिंता करतेस तू, सगळं काही ठीक होईल. यावरती राहुल आता सांगायला लागतं, नको, तसं मला कॉन्ट्रॅक्ट वगैरे असं काही नकोय, काही झालं तरी माझ्या हिमतीवरती मी हे करेन. इकडे जानकीच्या डोक्यामध्ये विचार आलाय, नाही काहीतरी गडबड आहे. म्हणजे हा राहुल इतका कपटी नाहीये जितक्या कपटी मात्र आता इकडे स्वतः आता आपल्या बापाच्या बद्दल हे करणाऱ्या शर्वरी वंश आहेत. म्हणजे आता राहुलला या सगळ्यामध्ये जर का आपण त्याची नस दाबली ना तर कदाचित आपल्याला सगळं सत्य कदाचित उलगडू शकतं की या सगळ्याच्या मागे आता शर्वरी वंशांचा हात होता. मुळातच राहुल हा थोडासा तरी पापभिरू आहे असं म्हणत जानकीच्या डोक्यामध्ये विचार आलाय. आणि त्यानंतर मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे जानकी, हे बघ अवंतिका, तू आता मी सगळ्यांना जेवण वाढायला घेत आहे. म्हणजे आता जेवण वाढायला ज्या वेळेला सगळ्यांना घेईन ना त्यावेळेला मात्र आता एक काम करायचं आहे, ते म्हणजे तू आता शर्वरी वंशांच्या खोलीमध्ये जायचं आहे. खोली सजवण्याच्या निमित्ताने म्हणजे आपण एक काम करायचं की आता त्यांचं फर्स्ट नाईट आपण सेलिब्रेट करतोय असं दाखवायचं, त्यांच्या आनंदामध्ये आपण आता सहभागी आहोत असं दाखवायचं आणि या सगळ्यामध्ये त्यांचा आता उलटा गेम करायचा आहे. तू त्यांच्या रूम मध्ये गेलीस ना की आता रूम डेकोरेट करण्यासाठी मात्र आता जे काही सामान पाहिजे किंवा हे पाहिजे ते मी येऊन नंतर करेन सगळ्यांना जेवण वाढून, पण तू त्या रूम मध्ये गेल्यावरती सगळ्यात पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे तू तो मोबाईल शोध. असं म्हटल्यावरती अवंतिका सांगायला लागते, वहिनी चिंता करू नका, मी तो मोबाईल शोधते आहे. पण त्याच वेळेला ती आता सांगायला लागते ऐश्वर्याला,
मी जेवण वाढेपर्यंत कोणाच्याही लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने तू आता जाते म्हणजे स्टोर रूम मध्ये, असं म्हणत तिने आता कामं वाटून. आणि त्यानंतर मात्र आता खरा गेम सुरू झालेला आहे. इकडे आता खऱ्या अर्थाने पुढचा गेम सुरू झालाय आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे गेलेली आहे ती म्हणजे अवंतिका खोलीमध्ये. खोलीमध्ये अवंतिका जाऊन आता तिने या सगळ्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न केलाय, तो म्हणजे मोबाईल. मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करत असताना मात्र आता तिच्या हातामध्ये काही गोष्टी अशा लागल्यात आणि आलेली आहे ती म्हणजे ऐश्वर्या. इकडे आता स्वतः ऐश्वर्या आलेली आहे ती म्हणजे इकडे रूम मध्ये. ज्या वेळेला ऐश्वर्या रूम मध्ये आलेली आहे आणि म्हणजे स्टोर रूम मध्ये आलेली आहे आणि त्यावेळेला मात्र आता ऐश्वर्याच्या हातामध्ये काही गोष्टी लागल्यात. ती आता इकडे जानकीला बोलवायला आली. जानकी लवकर ये, जानकी लवकर ये, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, असं म्हणत ती आता जानकीला बोलवते आणि जानकीला मात्र आता त्या स्टोर रूम मध्ये नेते. जानकी सांगते 2 मिनिट थांब. या वेळेला मात्र आता जे काही आहे ते आपण एकट्यांनी करायचं नाहीये. मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता जे काही आहे ते सगळं सगळं करायचं म्हणजे आता आईंच्या देखरेखीखाली. आणि त्यावरती मात्र आता लगेच सांगायला लागते ती म्हणजे ऐश्वर्या, तुला काय वाटतं आई या सगळ्यामध्ये आपली आता साथ देतील? यावरती ती सांगायला लागते, हे बघ, काहीही झालं ना तरी सुद्धा त्यांना साथ द्यावीच लागेल, कारण कारण जर का आपणच हे सगळं करायला गेलो ना तर कदाचित या सगळ्यामध्ये आपल्यावरती कुणी विश्वास ठेवणार नाहीये. म्हणून नानांची डायरी सापडली ना, ती डायरी सगळ्यात पहिले आईंच्या समोर आणणं गरजेचं आहे असं मला वाटतंय, असं म्हणत जानकीने मात्र या सगळ्यामध्ये मोठा आता घोषणा केलेली आहे. आणि जानकी मात्र आता विचार करते काहीही झालं तरी नानांच्या डायरीचं सत्य आता समोर आलं पाहिजे. आणि ती आता अवंतिकाला म्हणते, अवंतिका तुला काय सापडलं रूम मध्ये? त्यावरती अवंतिका सांगायला लागते, मोबाईल तर आहे पण आता तो मोबाईल पासवर्डने काहीतरी लॉक केलेला आहे आणि जो पासवर्ड फक्त आणि फक्त मला वाटते शरुताईंना कदाचित माहिती असू शकतो. यावरती ती सांगायला लागते, म्हणून मी तो मोबाईल आणला नाही. त्यावरती जानकी म्हणते, नाही तू आण तो मोबाईल, काही झालं तरी सुद्धा आता इकडे आपण या सगळ्यामध्ये कोणतीही भीडभाड बाळगायची नाहीये. आता इकडे सत्य सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईंच्या समोर आता सत्य आलं. आणि त्यानंतर जानकी आता इकडे सगळ्यांना जेवायला वाढते आणि सगळ्यांना जेवायला वाढल्यावरती मात्र आता जानकी सुमित्राला घेऊन तिकडे आलेली आहे. ज्या वेळेला जानकी सुमित्राला घेऊन तिकडे येते आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे जानकी सुमित्राला सांगायला लागते, आई हे बघा. यावरती सुमित्रा म्हणते, काय आहे हे सगळं? यावरती जानकी आता सांगायला लागते, या वेळेला आम्ही तिघींनी एकत्र येत जे काही सत्याचा महाभयंकर उलगडा आता करणार आहोत तो मात्र महाभयंकरच असणार आहे, सुमित्रा म्हणते. आणि त्याच वेळेला जानकी तिला घेऊन आलेली आहे ती म्हणजे स्टोर रूम मध्ये. ज्या वेळेला सुमित्राला स्टोर रूम मध्ये जानकी घेऊन आले आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे सुमित्राने ते सगळं. आणि त्याच वेळेला आपण आता इकडे पाहत आहोत की सुमित्राने या सगळ्यामध्ये मात्र आता ती डायरी पाहिले, ज्या डायरीमध्ये मात्र आता नानांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि त्या डायरीमध्ये लिहिलेली गोष्ट मात्र वाचून इकडे सुमित्राला महाभयंकर महासत्याचा उलगडा झालेला आहे. ज्या वेळेला त्या डायरीमध्ये नानांनी मात्र आता सांगितलेलं आहे की मी ही सगळी प्रॉपर्टी माझ्या आता म्हणजे इकडे या सगळ्या मुलांच्या मध्ये डिवाइड करणार आहे. पण शर्वरीला मात्र आता हे मान्य नाहीये. शर्वरी या सगळ्यामध्ये मात्र या प्रॉपर्टीसाठी माझ्यावरती दबाव टाकत आहे आणि या सगळ्यामध्ये मला ब्लॅकमेल करत आहे, असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे जानकी सांगायला लागते, आई बघितलं म्हणजे आपण आतापर्यंत विचार करतोय की विक्रांत भाऊजी या सगळ्यामध्ये मात्र आता हे सगळं करत होते, पण पण आता तुम्ही हे सगळं पहा. त्यानंतर अवंतिका एक एक करत सगळे डॉक्युमेंट काढते आणि त्यानंतर ती सांगते, आणि म्हणूनच ज्या वेळेला मात्र आता ती सगळं दाखवायला लागते आणि ती सांगायला लागते की या सगळ्यामध्ये मात्र आता विक्रांत भाऊजी 3 दिवसापूर्वीच आले होते आणि या सगळ्यामध्ये 3 दिवसापूर्वी विक्रांत भाऊजी आल्यानंतर मात्र आता म्हणजे 3 दिवसाच्या आधीच आले होते आणि शर्वरी वंश जे काही सांगतायत ते त्या दिवशीच सत्य आता सांगत आहेत आणि त्या आता खोटं बोलत आहेत. कारण ज्या दिवशी विक्रांत भाऊजी आले आणि त्याच दिवशी या दोघांनी मिळून आता विक्रांत भाऊजींना मारले आणि नानांनी हे सगळं पाहिलंय आणि त्यामध्ये नानांनी उल्लेख केलेला असतो की या सगळ्यामध्ये विक्रांत माझा जावई सोन्यासारखा आहे, पण या सगळ्यामध्ये शरू मात्र त्याला अडकवण्याचा प्रयत्न करते. हे नानांचं वाक्य आता निर्णायक ठरतं आणि सुमित्रा सांगायला लागते, आपण हे काय करून बसलो, म्हणजे आपण यांचं लग्न लावून आता खूप मोठी चूक केलेली आहे. आणि त्यावरती मात्र आता जानकी सांगायला लागते, आई आपण जरी लग्न लावून दिलं असलं ना तरी आपण यांचं भांड अजूनही फोडू शकतो. काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यांना एक्सपोज करण्यासाठी मात्र आता आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता आमची मदत कराल का? यावरती सुमित्रा म्हणते, जी चुकी माझ्याकडून झालेली आहे ना ती चुकी सुधारण्यासाठी मी काहीही करू शकते.
तू फक्त सांग आता खऱ्या अर्थाने सासू सुना एकत्र येत कशा पद्धतीने. मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे शर्वरी आणि त्याचबरोबर मात्र विक्रांत यांची दांडी गुल करणार आणि येणाऱ्या भागामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं पाहायला आपल्याला मिळणार आहेत.